जेट न्यूज। खाद्यतेलाचे दर कमी करण्यासह सेतू सुविधा केंद्र शहरात वाढवण्याची मुख्यमंत्र्यांकडे रयत सेनेची मागणी। केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या दरामध्ये फार मोठी वाढ केल्याने गोरगरीब जनतेवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक भार पडून कुटुंबाचे महिन्याचे नियोजन कोलमडून जाणार असल्याने केलेली दरवाढ मागे घ्यावी, तसेच चाळीसगाव शहरात सेतू सुविधा केंद्रांची संख्या अधिकची वाढविण्याची मागणी मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत रयत सेनेच्या वतीने 17 सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। खाद्यतेलाची दरवाढ केल्याने अगोदरच महागाईने जनता त्रस्त झाली असून या तेल दर वाढीने अधिक भडका उडाल्याने मजुरी करून पोट भरणाऱ्या कष्टकरी मजुरांना कुटुंबाचा रहाटगाडगा चालविणे अवघड होणार आहे। म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्र सरकारच्या केंद्रीय अन्न पुरवठा मंत्र्यांशी चर्चा करून खाद्यतेलाची दरवाढ मागे घेऊन महाराष्ट्र राज्यातील सर्व गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा। कारण सध्या सण उत्सवाचे दिवस येत असल्याने या काळात जनतेचा तेलाचा वापर अधिकचा असतो। महागाईच्या चटक्यांनी पहिलेच जनता त्रासली असल्याने खाद्यतेलाचे दर वाढ मागे घेऊन गोरगरीब जनतेची दिवाळी गोड करावी। तसेच ग्रामीण भागात शासनाने दिलेले सेतू सुविधा केंद्र चालक हे सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला योग्य सेवा देत नसल्याने त्यांना चाळीसगाव येथे यावे लागते। त्यामुळे जनतेला शहरातील सेतू सुविधा केंद्रात येऊन दाखले घ्यावे लागते। त्यामुळे सेतू सुविधा केंद्रावर मोठी गर्दी होत असल्याने शहरातील जनतेला तासनतास ऑनलाईन कामे करण्यास तात्काळत बसावे लागते। म्हणून चाळीसगाव शहरात सेतू सुविधा केंद्राची संख्या अधिकची वाढवावी, कारण सर्व सुविधा ऑनलाईन केल्याने सेतू सुविधा केंद्रांमध्ये कायम गर्दी राहते। त्यामुळे लोकांची कामे होत नाही। म्हणून तालुक्याची आणि शहराची वाढती लोकसंख्या बघता सेतू सुविधा केंद्र वाढविणे गरजेचे आहे। मुख्यमंत्री यांनी जनतेच्या हिताचा विचार करून वरील मागण्या मान्य करून संपूर्ण जनतेला न्याय देण्याची मागणी मुख्यमंत्री यांना चाळीसगाव नायब तहसीलदार संदेश निकुंभ यांना रयत सेनेच्या वतीने 17 सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड, प्राध्यापक चंद्रकांत ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, तालुका अध्यक्ष अनिल कोल्हे, कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष संजय हिरेकर, शहर अध्यक्ष प्रदीप मराठे, शहर संघटक शिवाजी गवडी, प्रकाश गवडी, एम पवार, अरुण सूर्यवंशी, संदीपान पाटील, शाहू मराठाचे संपादक प्रशांत गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल। जय जिजाऊ जय शिवराय। परवा केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या किमती वाढवण्याविषयी दरवाढीविषयी घोषणा केली। अचानक या सामान्य जनतेला खूप मोठा प्रश्न पडला आणि खूप मोठा खापर या ठिकाणी पडलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती खऱ्या अर्थाने एकीकडे शासन लाभार्थी बनवते जनतेला आणि दुसरीकडे त्याच हाताने हिसकून घेते आहे। एकीकडून द्यायचं आणि दुसरीकडून हिसकून घ्यायचं, असा जर न्याय असेल तर तो आम्हाला कदापि मान्य नाही। खऱ्या अर्थाने केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाने असं घोषित केलं की 20% आयात शुल्क वाढवलं आणि हे कोणत्या अखत्यारीत वाढवलं, कोणत्या बेसिसवर वाढवलं हे आम्हाला कळालेलं नाही। कारण की आतापर्यंत आमच्या घरात तेलबिया ज्या आहेत ते तेलबिया आलेलं नसताना, शेतकऱ्यांच्या घरात आलेलं नसतानाही त्या ठिकाणी या खाद्यतेलाच्या किमती वाढवल्या, याचा आम्ही जाहीर निषेध करतो। सणासुदीचे दिवस असताना तुम्ही त्या ठिकाणी तेलाच्या किमती वाढवता, याचा अर्थ जीवनावश्यक वस्तूंच्या तुम्ही किमती वाढवण्याच्या मागे आहात, याचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो। जर याच्या पुढे जनतेला एक आवाहन करतो की फक्त आपण लाभार्थी नाही, आपण भारतीय आहोत या भावनेने एकवटून आपण काम करायचं आहे। एकीकडून द्यायचं आणि दुसऱ्या हाताने हिसकून घ्यायचं, ही जर कूटनीती या शासनाची असेल तर या शासनाचा मी या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो। जर येत्या काळात त्या ठिकाणी खाद्यतेल असतील किंवा जीवनावश्यक वस्तू असतील यांच्या जर किमती कमी केल्या नाहीत तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचे आम्ही इशारा रयत सेनेमार्फत देत आहोत। थांबतो। जय जिजाऊ जय शिवराय। महाराष्ट्र जय जवान जय किसान। आज दिनांक 17/9/2024 रोजी चाळीसगाव महसूल कार्यालयामध्ये उच्च अधिकाऱ्यांना रयत सेनेच्या वतीने खाद्यतेलाचे अचानक भयानक भाव वाढल्याने रयत सेनेचे सर्व पदाधिकारी, सरसंचालक गणेश भाऊ पवार व आलेले सर्व मान्यवर यांच्या माध्यमातून खुलासा केलेला आहे की ऐन सणासुदाच्या वेळी हे आपण जे खाद्यतेलाचे भाव वाढवले याबद्दल जनता जनार्दन आपल्यावर नाराज आहे। डायरेक्टली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांना आमची रयत सेनेच्या वतीने विनंती आहे की आपण ह्या गरिबाचा विचार करून कुठेतरी काहीतरी या वाणीला विराम देऊन यांचा विचार करावा। ऐन सणासुदाच्या वेळेस यांच्या पोटावर मारू नये या गोष्टीला मध्यनजर ठेवून
आज चाळीसगाव नगरीमध्ये महसूल कार्यालयात आलेले सर्व मान्यवरांनी या गोष्टीचा जाहीर निषेध करून निवेदन दिलेलं आहे। याचा निश्चितच शासन विचार करेल, आम्ही आशा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.